Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधीच्या धोरणास देवेंद्र फडणवीस सरकारने काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात तयार होणाऱ्या राखेच्या वापराबाबतचं धोरण 2016 मध्ये निश्चित करण्यात आलं होतं. या धोरणाद्वारे राखेच्या 100% पर्यावरणपूरक पद्धतीने वापर करण्याची कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे. या धोरणाद्वारे राख वापरासाठी प्रोत्साहनात्मक सवलती देण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पण फडणवीस सरकारच्या या निर्णयाचा नेमका अर्थ काय, नेमकं सरकारचं राखेचं धोरण काय, राज्यात औष्णिक विद्युत प्रकल्प किती आहेत, त्यातून किती राख बाहेर पडते, त्याची विल्हेवाट कशी लावली जाते आणि या राखेचा वापर नेमका कुठे होतो, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक. राज्यात कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, नाशिक, भुसावळ, परळी आणि पारस असे एकूण 7 औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत. महानिर्मितीची स्थापित वीज निर्मिती क्षमता 13,220 मेगावॅट आहे. यामध्ये औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील विद्युत निर्मिती जवळपास 72% म्हणजे 9,540 मेगावॅट आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पात कोळसा जाळून वीज निर्मिती केली जाते. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामधून कोळसा जाळल्यानंतर उरलेली ही राख असते. या राखेमध्ये विविध रासायनिक घटक असतात. तिची योग्य विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या राखेचा वापर सिमेंट, विटा, रस्ते बांधणीसाठी केला जातो. तसेच तिचा सिमेंट उद्योगातही वापर होतो. या राखेची विल्हेवाट लावणे आणि तिचा पुनर्वापर करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने एक मोठं आव्हान आहे. पण 2 प्रकारच्या राख या औष्णिक विद्युत प्रकल्पातून कोळसा जाळल्यानंतर बाहेर पडतात. एक फ्लाय ॲश म्हणजे कोरडी राख आणि एक दुसरी असते ओली राख. यातली फ्लाय ॲश ही हवेद्वारे पसरते आणि त्यामुळे प्रदूषण तयार होतं. राज्यात सर्वाधिक औष्णिक विद्युत निर्मिती कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर या 3 औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पात होते. या प्रकल्पात कोळशाचा सर्वाधिक वापर होत असून वीज निर्मिती दरम्यान प्रति टन कोळशाच्या वजनाच्या तुलनेत 30 ते 40% राख तयार होते. 2023 आणि 24 या वर्षात नाशिकला सर्वच वीज निर्मिती संचातून 10.1 लाख मेट्रिक टन, भुसावळला 22.8 लाख मेट्रिक टन, परळीला 12.1 लाख मेट्रिक टन, पारस विद्युत निर्मिती केंद्रात 10.6 लाख मेट्रिक टन आणि कोराडीला 26.7 लाख मेट्रिक टन आणि खापरखेड्याला 35.8 लाख मेट्रिक टन तर चंद्रपूरमध्ये 48 लाख मेट्रिक टन राख तयार झाली. म्हणजे प्रत्येक वर्षी साधारणतः एवढीच राख तयार होते. बरं, आता या तयार झालेल्या राखेचा वापर नेमका कुठे होतो? औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून निघणाऱ्या राखेचा वापर सिमेंट उद्योग, सिमेंटचे उत्पादन असलेल्या रेडी मिक्स, कॉन्क्रीट, विटा, टाइल्स, सिमेंट शीट्स, रस्ते बांधणी, उड्डाण पूल बांधकाम, धरण बांधकाम, सकल भाग भरणे, खाणीतील रिक्त जागा भरणे, मृदातापासून कृषी क्षेत्रात नियंत्रित वापर आणि सागरी किनारपट्टी संरक्षणात वापर, तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध कामात देखील याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. वीट निर्मितीसाठी राख जास्त वापरली जाते कारण ही माती ही राखेपेक्षा महाग पडते. त्यामुळे वीट उद्योगात राखेची मागणी जास्त प्रमाणावरती आहे. आता राखेला सर्वाधिक मागणी कुठल्या भागात आहे? राज्यात महानिर्मितीच्या नाशिक, भुसावळ, परळी, पारस औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेला सर्वाधिक मागणी आहे. येथे एकीकडे वीज निर्मिती क्षमता कमी असल्याने कमी कोळसा वापरला जातो, त्यामुळे कमी राख निर्मिती होते. तर दुसरीकडे या प्रकल्पाजवळ मुंबई, पुणे, नाशिक ही मोठी औद्योगिक शहरे जवळ असल्याने येथे पायाभूत सुविधांच्या कामासाठी सर्वाधिक मागणी ही राखेची असते. या उलट नागपुरातील कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपुरातील प्रकल्पातील वीज निर्मिती क्षमता जास्त असल्याने जास्त कोळसा वापरला जातो व सर्वाधिक राख तयार होते. सोबत विदर्भात NTP सह इतर वीज निर्मिती प्रकल्प असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात राख निघते. मात्र या भागात राखेला कमी मागणी आहे, त्यामुळे राखेची साठवणूक केली जाते. केंद्र सरकारच्या 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार राखेवर स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वाधिक राखेची मागणी असलेल्या वीज केंद्राचा अ गटात म्हणजेच त्यामध्ये नाशिक, भुसावळ, परळी, पारस तर कमी मागणी असलेल्या केंद्रांचा ब गटात म्हणजेच कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. अ गटातील प्रकल्पातील राखेचा लिलाव केला जातो व त्या माध्यमातून राखेची विल्हेवाट लावली जाते आणि ब गटातील प्रकल्पातील राखेची उचल कमी होत नसल्याने ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व तत्सम यंत्रणांना राख दिली जाते.
व त्यासाठी प्रति टन 125 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य केलं जातं। नेमकं केंद्र सरकारचं राखेच्या वापराबाबतचं हे धोरण काय आहे ते एकदा पाहूयात। औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात तयार होणाऱ्या राखेच्या वापराबाबत धोरण 2016ला केंद्रानं स्वीकारलं। भारत सरकारने पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयामार्फत डिसेंबर 2016 मध्ये सुधारित अधिसूचना प्रसिद्ध केली। या धोरणाचा उद्देश औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारी फ्लाय ॲश म्हणजेच ही कोरडी राख शाश्वत पद्धतीने वापरणं, पर्यावरणीय प्रदूषण टाळणं आणि राखेचे उद्योग म्हणजे शेती, पायाभूत सुविधा क्षेत्रात जास्तीत जास्त उपयोग करणे हा आहे। मुख्य त्यातील जर मुद्दे आपण पाहिले तर ते आपण पुढे पाहूयात की 100% वापर बंधनकारक आहे। प्रत्येक औष्णिक विद्युत केंद्रानं ठराविक कालमर्यादेत 100% राख वापरणं सुनिश्चित करणं बंधनकारक आहे, असं या नवीन केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आहे। जर पूर्ण उपयोग झाला नाही तर अतिरिक्त राख सुरक्षितरित्या राख डंप यार्डमध्ये ठेवावी लागते। आणि बांधकाम व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील वापर म्हणजे त्यात विटा असतील, ब्लॉक्स असतील, टाइल्स, सिमेंट निर्मिती करणे, रस्ते व उड्डाणपूल बांधकाम यामध्ये या राखेचा उपयोग अनिवार्य केला आहे। सरकारच्या इमारती व सार्वजनिक कामांसाठी राखेचा वापर प्रोत्साहनपर असून ठराविक टक्केवारी राख आधारित साहित्य वापरणे आवश्यक आहे। खनन व भराव कामं म्हणजे त्यामध्ये कोळसा खाणीच्या पुनर्भरणात खड्डे व खाण क्षेत्र भरण्यासाठी राखेचा वापर करणं हे केंद्र शासनाच्या 2016च्या नियमानुसार बंधनकारक केलं आहे। शेतीत वापर मृदा संवर्धनासाठी, मातीचा पीएच स्केल सुधारण्यासाठी व जमिनीची फलन क्षमता वाढवण्यासाठी राखेचा वापर प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा केंद्र सरकारनं केलं आहे। त्यातच वाहतूक नियम राख मोफत उपलब्ध करून देणे व 100 किलोमीटरच्या परिसरात वाहतूक खर्च हा वीज केंद्राने उचलणं बंधनकारक आहे। जर हे अंतर 100 ते 300 किलोमीटर पर्यंत वाहतुकीसाठी जर असेल तर त्याचा खर्च हा केंद्र व ग्राहक म्हणजे जे औष्णिक विद्युत केंद्र आणि ग्राहक यांच्यात वाटून घ्यावा लागेल, म्हणजे समसमान 50-50% अशी त्यांची जबाबदारी असणार आहे। औष्णिक केंद्रांना वार्षिक अहवाल सादर करणं देखील बंधनकारक आहे, असं या सर्व केंद्र शासनाच्या 2016च्या सूचना आहेत। तसेच त्यानुसार जर आपण बघितलं तर ह्या सर्व दंडात्मक तरतुदी नियमांचं पालन न केल्यास संबंधित केंद्रावर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते। दरम्यान परळी औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या राखेमुळे कसे दुष्परिणाम होतात याचा आढावा माझा सहकारी ओमकार बाबळेंनीच घेतलेला आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही मुंबई तकच्या टाइमलाईनवरती पाहू शकता। बाकी तुम्ही ताज्या बातम्यांसाठी आणि बातमीच्या सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा मुंबई तक।